कल्याण लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। काल 10-12 पर्यंत असलेले अर्ज आज 40च्या पुढे गेले आहेत। काही लोकांनी प्रसिद्धीच्या झोतासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे। एखादा प्रसिद्ध नावाजलेला उमेदवार असला की त्याच्याबरोबर आपले नाव येतं। आज अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत। त्यातील काही लोक माघार घेतील, तसेच काही हौसेपोटी अर्ज भरतात। रणनीती असू शकते, आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही। कल्याण लोकसभा क्षेत्रासाठी फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि कालपर्यंत 10-12 पर्यंत असलेले फॉर्म आज एकदम 40च्या पुढे गेलेले आहेत। त्याच्यामध्ये काही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत। त्याच्यामध्ये ती एखादा प्रसिद्ध आणि नावाजलेला उमेदवार असला की त्याच्याबरोबरही आपलं नाव येतं आणि प्रसिद्धीच्या झोतासाठी काहीकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि प्रत्येक उमेदवाराचे 3-4 फॉर्म असतातच। त्याच्यामुळे हा आकडा 20च्या आसपास नक्कीच येईल। काही लोक माघारही घेतील, काही हौसेपोटी भरत असतात, परंतु फॉर्म नेहमीपेक्षा जास्त आलेत ही वस्तुस्थिती। रणनीती असू शकते, परंतु त्याच्यामुळे काय फरक पडणार नाही, कारण एखादा उमेदवार जाहीर केल्यानंतर दुसरा उमेदवार दिला म्हणून त्याच्यामध्ये लोकांमध्ये काय फरक होत नाही, उलट नुकसान होत असतं। काय ते हे उमेदवार हेच राहणार की बदलणार आहे उमेदवार ठाकरे? काय वाटतं तुम्हाला, तुमची काय शक्यता आहे? त्यांना AB फॉर्म तर दिलेला नाही असं समजलं आहे। AB फॉर्म दिला असता किंवा अगोदरच्या फॉर्ममध्ये 2 नंबरला नाव टाकलेलं असतं तरच त्याचा उपयोग झाला असता, नाहीतर मग अपक्ष म्हणून राहावं लागेल। दबाव तंत्राचा भाग असू शकतो। तुमची लढत कोणाशी आहे? लढतीसाठीच आता फॉर्म फायनल झाले की त्याला शोधावे लागतील। ठीक आहे।